हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर या स्क्रीनवर एक लेसन दिसतोय. 14 लेसन एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. तर हा जो लेसन आहे तुमच्या 7th जनरल सायन्सच्या टेक्स्टबुक मधला आहे आणि या धड्यामधील हा धडा तुमच्या समोर आपण थोडक्यात पटापट हा धडा बघूयात. एक साधारण 7 ते 8 पानांचा हा लेसन आहे आणि हा लेसन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावा म्हणून मी तुम्हाला त्याचा मुद्देसूद इम्पॉर्टंट पॉइंट्स इथे दिलेले आहेत. एकूण साधारण 14 ते 15 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्या साहाय्याने तुम्ही हा धडा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल आणि कुठल्या दुसऱ्या धड्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा हार्ड वर्ड्स किंवा वर्कशॉप एक्सरसाइज जे काही हवं असेल मला नक्की कमेंट करून सांगा. सो लेट्स स्टार्ट टू राईट डाऊन ऑल दिस इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो हे सगळे पॉइंट्स तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट आहे एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड ऑफ सम मॅटर. सेकंड, मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. अँड थर्ड, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स आर कॉल्ड मॉलिक्युल्स. Point 4. A substance whose molecules are made of one or more atoms which are exactly alike is called elements. आपण छोट्या छोट्या संकल्पनांचे इथे पॉइंट्स तयार केलेले आहेत. एक्झाम्पल म्हणून बघतोय कार्बन, ऑक्सिजन, आयर्न, गोल्ड एक्सेट्रा. द पॉइंट 5. The substance formed by a chemical combination of two or more elements is a compound. Example, water, H2O, carbon dioxide, CO2, common salt, NaCl, etc. Now point 6. Mixtures are made up of two or more substances without any chemical reaction taking place. Example, air, soil, bhed, sharbat, etc. Now 7th point. Elements are indicated with the help of chemical symbols. एलिमेंट्स कसे दाखवतात? केमिकल सिम्बॉल्स हे वर्ल्ड वाईड हे सिम्बॉल वापरले जातात. कार्बन साठी C, कॅल्शियम साठी Ca आणि कॅडमियम साठी Cd. Point 8. Compounds are indicated with the help of molecule formulae. मॉलिक्युलर फॉर्म्युले काय बघा? वॉटरचा H2O, कार्बन डायऑक्साइडचा CO2, सोडियम हायड्रॉक्साइडचा NaOH, etc. 9th point. In a compound, the constituents are in the definite proportion. The compound formed is a new substance having properties altogether different than constituent elements. 10. In a mixture, the proportion of the constituents are not fixed and the properties of the constituents do not change in the mixture. 11. Compounds dissolved in water can be separated by the method of distillation. Diagram सुद्धा आहे त्याच्या बुक मध्ये. 12. Two immiscible liquids if mixed together can be separated by the separating funnel. 13. Very small particles form the liquid can be separated by the method of centrifugation. 14. If two or more substances are mixed in small proportion in the same solution, the substances can be identified by the method of chromatography. 15 and last point है magnetic separation, sublimation are some other methods to separate the suitable mixtures. So अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त पॉइंट्स इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.